इथे मी पॅन गरम करून घेतला आहे, त्यामध्ये थोडे तेल घातले आहे, यामध्ये जिरे घालून छान तडतडू दिली आहे। 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घातला आहे, यामध्येच अद्रक आणि लसणाची पेस्ट घालून घेतली आहे आणि हे जिन्नस छान भाजून घेतले आहेत। लाल मिरची पावडर, धने पावडर, हळदी पावडर आणि गरम मसाला घालून हे छान मिक्स करून घेतले आहे। आता आपल्याला हे मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे थोडे पाणी घातले आहे। चवीपुरते मीठ घालूया आणि झाकण ठेवून 5 मिनिटे हे तेल सुटेपर्यंत छान शिजवून घेऊया। हे पहा मस्त कलर आला आहे। आपण करत आहोत अंडा भुर्जी, त्यामुळे आता यामध्ये मी 3 अंडे फोडून घालत आहे आणि छान मिक्स करून घेऊया। हे पहा पटकन तयार होते हे भुर्जी आणि खूप छान कलर आला आहे। तर आणखीन मिक्स करून झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं वाफ देऊन घेऊया। 5 मिनिटं झालेले आहेत, झाकण उघडूया। हे पहा इथे आपली अंडा भुर्जी तयार आहे। तुम्ही ही अंडा भुर्जी चपाती किंवा पावासोबत खाऊ शकता।